तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. युरियाचा वाद की व्यवस्थेचं अपयश, हा एका सोसायटीचा आता मुद्दा नाहीये. संपूर्ण बागलाण तालुक्यात खत वितरण व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित होतोय. सटाणा दक्षिण बाग सोसायटीत काल युरिया खत वाटपावरून एक गोंधळ निर्माण झाला. आता तो फक्त गोंधळच नाही राहिला, तर आता संपूर्ण बागलाण तालुक्यातील खत वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतोय. कालच्या घडलेल्या घटनेनंतर दक्षिण भाग सोसायटीच्या संचालक मंडळाने प्रखर न्यूजकडे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शासनाकडून जितका युरिया उपलब्ध होतो त्याचे नियमानुसार वितरण करत असल्याचा दावा संचालक मंडळाने केला आहे. जर साठा उपलब्धच नसेल तर शेतकऱ्यांना युरिया द्यायचा कुठून? जर उपलब्धच झाला तर पारदर्शक पद्धतीनं सोसायटीकडून त्याचं वितरण केलं जातं असं संचालक मंडळाने सांगितलंय. पण कालच्या गोंधळामुळे काय गैरसमज झाला आणि तो कसा निर्माण झाला हे आम्हाला कळालं नाही. परंतु आमच्याकडे असलेला साठा हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानं वितरित करण्याचा नियम होता आणि त्याचं पालन सोसायटीकडून करण्यात आलं होतं. आता इथूनच खरी चर्चा सुरू होते. जर का एखाद्या सोसायटीकडे पुरेसा साठा नव्हता तर उर्वरित युरिया नेमका गेला कुठे? तालुक्यात अनेक शेतकरी युरिया नाही हेच उत्तर का ऐकत आहेत? शासनाकडून पुरवठा होत असल्याचं सांगितलं जातंय, मग शेतकऱ्याच्या हातात खत का पोहोचत नाहीये? याहून आणखीन एक मोठा प्रश्न समोर आलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे नेते आणि संघटना या संपूर्ण वितरण व्यवस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणी करताना का दिसत नाहीयेत? एखाद्या घटनेनंतर आंदोलन होते, निवेदनं दिली जातात आणि चांगलं फोटो सेशनही होतं. मग तालुक्यातील खत विक्रेते, सहकारी संस्था आणि गोदामांची संयुक्त तपासणी करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा, आंदोलने, निवेदनं आणि दबाव का आणला जात नाही? आता शेतकऱ्यांमध्येही एक चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी युरियाचा साठा रोखून ठेवला जातोय तर काही ठिकाणी अधिक दराने युरिया विकला जातोय. या आरोपांची सत्यता तपासण्याचं काम प्रशासनाचं नाही का? आरोप खरे असतील तर दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आरोप खोटे असतील तर तेही स्पष्ट झालं पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की एका बाजूला संचालक मंडळ आपली बाजू मांडत आहे आणि दुसरीकडे शेतकरी आपल्या अडचणी मांडत आहेत. या दोघांमधील सत्य शोधण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का? आता प्रश्न एका सोसायटीचा राहिलेला नाहीये. प्रश्न आहे संपूर्ण बागलाण तालुक्यातील खत वितरण व्यवस्थेच्या पारदर्शकतेचा. आता शेतकऱ्यांकडूनही थेट प्रश्न विचारला जातोय. तालुक्यात आलेला युरिया नेमका जातो कुठे? कोणत्या संस्थांना किती आणि कोणत्या दुकानदारांना किती खतं दिली जातात आणि त्याचं वितरण कसं होतं याचा हिशोब कोण घेणार? सर्व गोदामांची व विक्रेत्यांची तपासणी का केली जात नाही? कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होताना का दिसत नाही? आणि सर्वात महत्त्वाचं, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं खत वेळेवर मिळवून देण्यासाठी प्रशासन का पुढे येत नाही? जोपर्यंत ह्या प्रश्नांची अधिकृत पारदर्शक उत्तरे मिळत नाही तोपर्यंत युरियाचा वाद शांत होणार नाही. कारण हा संघर्ष केवळ खताचा नाहीये तर शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आहे. प्रखर न्यूजसाठी भगवान पवारसह भैयासाहेब माळी, सटाणा. काल
सोमवार मीडियाचा बफर स्टॉक संस्थेकडे आलेला असताना वॉश मशीनच्या बद्दल तांत्रिक अडचणी असल्यामुळे वाटप सुरू व्हायला थोडा विलंब होत होता आणि तो शासनाची एक प्रोसेस आहे. वॉश मशीनला आदेश आल्याशिवाय तो शेतकऱ्यांना वितरित आपल्याला करता येत नाही असे शासन आदेश असल्यामुळे आपण शासनाच्या आदेशाची वाट बघत असतानाच प्रखर न्यूज या चॅनलमधून एक बातमी प्रसिद्ध होत होती आणि आम्ही ती मोबाईलच्या द्वारे बघितल्यानंतर सटाणा दक्षिण भाग संस्थेचं चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ विचारात पडलं, विवंचनेत पडलं की हा काय प्रकार. म्हणून आजचा हा परिपाठ आपण सर्वांच्या समोर मांडत आहोत. सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रात नावाजलेली अशी सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी संस्था अशी ही सुवर्ण तुला असलेली संस्था आहे. 19 मे 1913 साली या संस्थेची स्थापना आपल्या दिवंगतांनी समाजधुरीणांनी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी स्थापन केलेली आहे. आणि आजतागायत वेळोवेळी ज्या संचालक मंडळाने इथं कारभार केलेला आहे 100 वर्षाच्या काळात तो अतिशय प्रामाणिकपणे इमानतदारीने स्वच्छ चारित्र्याने केलेला आहे. आणि आजही तो वारसा आपल्या सर्वांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने सभासदांच्या आशीर्वादाने चालू आहे. परंतु कालचा जो अनुचित प्रकार करण्याचा काही विक्षिप्त लोकांनी प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल सर्वसामान्य शेतकरी वर्गाला सभासद वर्गाला आणि जागृत लोकांना माहिती होणं गरजेचं आहे. म्हणून आजचा हा परिपाठ सन्माननीय चेअरमन व्हाईस चेअरमन साहेब सन्माननीय संचालक मंडळाच्या वतीने आपण करत आहोत. मी संस्थेच्या वतीने सांगू इच्छितो कालचा बफर स्टॉक शासनाच्या आदेशान्वये वितरित होत होता. परंतु एका विशिष्ट पक्षाचे स्वतःला धुरीण समजणारे व्यक्ती संस्थेच्या आवारात येतात आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांची अरेरावींनी हुज्जत घालतात. राजकीय धमकावणी देऊन संस्थेला वेठीस धरण्याचा कालचा प्रयत्न झालेला आहे. तो संस्थेच्या हिताच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बरोबर नाही. काल गरळ ओकलेला जे एका राजकीय पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून घेतात अशा महाशयांनी जर ते तालुक्याचे नेते आहेत, तालुक्याच्या शेतकऱ्यांविषयी त्यांना कळकळ आहे, शेतकऱ्यांची ते नेते समजतात, शेतकऱ्यांच्या विषयी ते मी खूप लढवय्या आहे अशी वल्गना करतात, मग माझं असं म्हणणं आहे संस्थेच्या वतीने मी असं माझं म्हणणं मांडतो. मग आपण जर तालुक्याचे नेते आहात मग आपण किकवारी गावातील आणि जोरण परिसरातील फक्त 13 लोकांचेच नाव का आणले? या 13 लोकांच्या साठी साठेबाजी करण्यासाठी तुम्ही का भाग पाडलं? हे 13 लोक जर शेतकरी आहेत, आनंद आहे, समाधान आहे, मला शेतकरी वर्ग येतो. मग बागलाण तालुक्यातील लाखोच्या संख्येने असणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी आपण काही इथं आला नाहीत. आपण फक्त ठराविक पॉकेटमधल्या शेतकऱ्यांच्यासाठी आलेला आहात. ही कूटनीती, ही अल्पबुद्धी, ही कच्ची बुद्धी आपण तिथं प्रकट केलेली आहे असा माझा त्या संबंधित नेत्यावर माझा आरोप आहे. आणि त्या नेत्याने किती जरी प्रयत्न केले तर संस्था त्यांना पडद्याच्या आड घेऊन समजवण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. कारण विना सहकार नाही उद्धार अशा तत्वावर चालणारी ही आपल्या पूर्वजांनी दिवंगतांनी आदर्श संस्था उभी केलेली आहे. म्हणून त्या महाशयांना माझी विनंती आहे संस्थेच्या वतीने, त्यांनी कितीही नाटकं केले, कितीही नौटंकी केली, कितीही रंगमंचावरची कटपुतळीचं नाटक केलं, इथं चिरीमिरी होणार नाही.
चा स्टॉक सटाणा शहराच्या आजूबाजूला केलेला आहे आज सुद्धा, आणि त्या स्टॉकच्या माध्यमातून 266 रुपये जर एमआरपी असेल, 266 रुपयाला शेतकऱ्यांना ती गोणी युरियाची गोण विक्री करण्याचे शासनाचे आदेश असल्यानंतर सुद्धा संबंधित सटाणा शहरातील काही मुजोर व्यापारी 400-450 रुपयाच्या पेक्षा जास्त ब्लॅकने शेतकरी वर्गाला गोणी विकत आहेत. अशा ठिकाणी या नौटंकीबाज माणसाने तिथं जायला पाहिजे होतं आणि त्याची नौटंकी तिथं केली पाहिजे होती. कदाचित त्या नौटंकीच्या जीवावर त्याचा किराणा, त्याची कपड्याची उधारी, त्याची चपलांची उधारी, त्याचं दाढी कटिंगची उधारी ती फेडली गेली असती. दक्षिण सोसायटीत, स्वच्छ सोसायटीत, सूर्यप्रकाशा इतक्या अशा निर्मळ सोसायटीत कितीही नाटकं केले, तुमची पोटभरणी इथं होणार नाही. पडद्याच्या मागे इथे काही नाटकं चालणार नाहीत. इथं जे होईल ते सरळ आणि स्वच्छ मार्गाने आजपर्यंत चालू आहे. आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत या संस्थेला सहकारनिष्ठ पुरस्कार 2 आणि सहकार भूषण पुरस्कार 1 असे 3 पुरस्कार प्राप्त ही महाराष्ट्रातील नामांकित संस्था आहे. आणि दैवयोगाने, देव मामलेदारांच्या कृपेने, शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळात सुद्धा हे संचालक मंडळ आणखी एक पुरस्कार गेल्याशिवाय राहणार नाही अशी आपल्या सर्वांना खात्री आहे आणि विश्वास आहे. आणि अशा या संस्थेमध्ये कालचा झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. आम्ही संबंधित राजकीय वरिष्ठांकडे, जे अगदी टोकाचे वरिष्ठ, टॉपचे वरिष्ठ आहेत, त्या वरिष्ठांकडे संबंधित या नौटंकीबाज नेत्याची तक्रार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहोत. आमचं शिष्टमंडळ मुंबईला लवकरात लवकर जाऊन संबंधित राजकीय जे नेते आहेत, मुख्य जे नेते आहेत, मुख्य त्यांचे प्रदेशाचे राज्याच्या देशाचे अध्यक्ष आहेत, त्या अध्यक्ष महोदयांकडे या नौटंकीबाज हा काय म्हणू याला शिखंडी, या शिखंडीचं वस्तुस्थिती मांडण्यासाठी आम्ही जाणार आहोत. आणि म्हणून माझी सांगताना स्टेप प्रमाणे मी आता बोलतो आहे की युरियाच्या आजपर्यंत 9,230 गोणीचं वितरण बफर स्टॉक आणि जनरल स्टॉकच्या माध्यमातून 1/4/2026 पासून 9230 गोणी आपण वितरित केलेले आहेत. ऑन रेकॉर्ड जीएसटी बिल 266 रुपये हे शासनाचा रेट, स्वच्छ रेट, त्याच्यात 2073 लोकांना. आणि आजपर्यंत तो आपण 9230 गोणी ह्या सर्वसाधारण 2073 लोकांना आपण रितशीर विथ पावती, विथ आधार कार्ड लिंकिंग आपण ते वितरित केलेले आहे. एका शेतकऱ्याला 4 गोणी दिले, म्हणजे सर्वसाधारण 4.23 म्हणजे 4.4 गोणी एका शेतकऱ्याच्या पदरात पडलेल्या आहेत. आणि ते 2073 शेतकरी हे नुसते संस्थेचे सभासद नाहीत, तर पिंपळनेर भागातून, कळवण भागातून, मालेगाव तालुक्यातल्या आघार चिंचवड भागातून, नागपूर भागातून, साल्हेर मुल्हेर प्रांतातल्या कोणी देत नाही असं आदिवासी बांधव, गरीब शेतकरी, जे सर्वसाधारण शेतकरी आहेत, हातावरचे अल्पभूधारक शेतकरी, अशा शेतकऱ्यांना युरिया पुरवण्याचं काम आपण या संस्थेने आज पण केलेलं आहे. इथून मागे पण आपल्या ज्या ज्या संचालक मंडळाने इथं सत्ता घेतलेली आहे, त्या संचालक मंडळाने इथं अतिशय निर्विवादपणे, निर्मळपणे न्याय देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना केलेला आहे. आदिवासी पट्ट्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांना इथं अगदी बंधुभावाप्रमाणे प्रेम दिलं जातं, त्यांना खत औषधं दिले जातात. आणि माझं संबंधित त्या शेतकऱ्या नेत्याला असं म्हणणं होतं की जर आपण युरिया घेण्यासाठी इथं आलेला असाल तर आपल्या बरोबर 13च लोक का, तुम्ही 13,000, 1,30,000, 2,30,000 शेतकऱ्यांना का आणलं नाही? त्यांच्यासाठी काय नाही मागितलं नाही? तुम्ही गणेश काकुळते, संजय शिरसाट, पोपट जीभाऊ काकुळते, राहुल पोपट काकुळते, अक्षय दत्तात्रय काकुळते, विश्वास संजय शिरसाट, विठ्ठल हिरामन काकुळते, अभिमन नानाजी आहिरे, युवराज त्र्यंबक खैरनार, नवल विष्णू खैरनार, संदीप केदार सावकार, अशा सन्मान्य शेतकऱ्यांच्यासाठी आपण जो इथं आलात. मग बाकीच्या बागलाण तालुक्यातल्या 172 गावातले शेतकरी आपले कोणी नव्हते का? हे शेतकरी तुमचे पाईक का? बागलाण तालुक्यातला जो वंचित शेतकरी होता त्यांच्यासाठी आपण नाही लढणार का? म्हणजेच आपले चिरीमिरीचे प्रयत्न होते, ते चिरीमिरीचे प्रयत्न तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, या संस्थेत 1913 पासून अजिबात चालत नाही. इथून पुढेही 4013 पर्यंतही चालणार नाही. शेकडो वर्षी ही संस्था निरंक आहे, निर्भळ आहे, स्वच्छ आहे. तो कारभार स्वच्छ चालेल म्हणून जनतेला, सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सभासदांना आम्ही संस्थेच्या वतीने चेअरमन महोदय, व्हाईस चेअरमन महोदय, संचालक मंडळाच्या वतीने सूचित करू इच्छितो, असे गैरप्रकार इथं करू नका. नाहीतर मी तुम्हाला सांगतो, न्यायालयाच्या मध्ये तुम्हाला खलबत्ता आणि मुसळे कुठल्याशिवाय संस्था तुम्हाला सोडणार नाही. ही शेतकऱ्यांची संस्था आहे. शेतकरी शेतकऱ्यांच्यासाठी उद्धार करणारी,
एकात्मतेच्या माध्यमातून समृद्धीकडे जाणारी ही संस्था आहे. म्हणून आपणास मी सांगू इच्छितो की असे गैरप्रकार, चुकीचे प्रकार करू नका बाबांनो. आणि आपल्यामध्ये शेतकऱ्यांच्या विषयी जी कळकळ असेल, निष्ठा असेल, स्वच्छ चारित्र्याचं हे असेल, तर भगवान कपालेश्वरचं दर्शन घेत चला. कपालेश्वरच्या पायावर नतमस्तक व्हा आणि शपथ खाऊन सटाण्यामध्ये या. सटाण्यामध्ये तुम्हाला 10 ते 15 व्यापारी 10,000, 10,000, 20,000, 20,000 गोणींचा बफर स्टॉक केलेले, ब्लॅक स्टॉक केलेले, 400-450 रुपयापर्यंतच्या गोणी विकणारे त्यांच्याकडे जा. त्यांचं भांड उघडं करा. तहसीलदार महोदयांना बरोबर घ्या, कृषी अधिकारी महोदयांना बरोबर घ्या आणि चिरीमिरी होत असेल तर चिरीमिरी करून घ्या. माझ्या दक्षिण सोसायटीच्या कामामागे, कार्यामागे, त्यांच्या यंत्रणेमागे तुम्ही लागू नका. संस्थेला बदनाम करण्याचे प्रयत्न तुम्ही करू नका, अशी माझी संबंधित त्या शेतकरी, स्वतःला शेतकरी नेता समजून घेणाऱ्या व्यक्तीस माझी वॉर्निंग आहे, माझी सूचना आहे. जर परत वाकडाबोट केला आणि संस्थेच्या बाबतीत जर तुम्ही असं काही चुकीची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला न्यायालयीन बाजू घेऊन, सहकाराची पणनची बाजू घेऊन तुम्हाला कुठल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. तुम्हाला नागडं केल्याशिवाय, तुम्हाला तुमचे वस्त्रहरण केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. आणि पुन्हा एकदा शेवटचं मी माझं 2 शब्द संपवताना बोलतो. वरिष्ठ जे आहेत आपले पक्षाचे प्रमुख शिलेदार, ज्यांच्याकडे महाराष्ट्र मोठी अपेक्षा लावून बघतोय, अशा शिलेदाराकडे तुमचं गाऱ्हाणं मांडल्याशिवाय सटाणा दक्षिण संस्था शांत बसणार नाही. जय हिंद, जय भारत, जय शेतकरी, जय किसान. संस्थेमध्ये काही शेतकऱ्यांच्या वेळेला घेऊन तक्रारी होत्या आणि त्या अनुषंगाने आपलं काय मत आहे चेअरमन म्हणून, आपण काय प्रतिक्रिया द्यायची? काल जो प्रकार झाला त्याच्यात आम्ही वरिष्ठांकडे त्यांची तक्रार करणार आणि आम्ही बॉम्बेला जाऊन त्यांच्याकडे सविस्तर चर्चा करणार त्यांची. आपल्या संस्थेमध्ये शेतकऱ्यांना एवढ्या वेळेवर दिला जात नाही किंवा उपलब्ध असूनही उपलब्ध करून दिला जात नाही, अशा तक्रारी होत्या. या बाबतीत आपलं काय मत आहे? नाही नाही, ते 7 खोटे आहे. पॉस मशीन लागलं का लगेच आम्ही विक्री चालू करतो. सभासद किंवा विदाउट सभासद सर्वांना विक्री करतो. आपल्या संस्थेमध्ये जो काही शेतकऱ्यांचा गोंधळ झालेला होता युरिया खत वाटपाच्या संदर्भात, जे गैरसमज झालेला, त्याने काय प्रकार होता आणि आपण या संस्थेच्या कुठल्या पदावर आहात? मी सुनील शंकरराव देवरे, मुख्य सचिव, सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था. आमची संस्था ही शेतकऱ्यांसाठी खत वाटप करते. आमच्याकडे जवळजवळ 8 कंपन्यांच्या डीलरशिप आहेत. डायरेक्ट होलसेलने माल येतो आणि विक्री आम्ही रिटेल प्रमाणे करतो. काल 10 वाजता 330 गोणीचा स्टॉक, बफर स्टॉक आमच्याकडे 2 महिन्यापासून होता. तो स्टॉक असा असतो, जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा तो वाटप करायचा असतो आणि त्याची परवानगीवरून येत असते. तो स्टॉक, बफर स्टॉक काल 330 गोणीचा होता. तर 10:30 वाजता आम्ही सदरच्या साहेबांना फोन लावला. ते फोन काही कारणास्तव त्यांनी उचलला नसेल. मग आम्ही थोड्या वेळात फोन लावला. त्यांनी सांगितलं की तुम्ही बफर स्टॉक विकू शकता. नंतर त्यांनी पॉज मशीनला तो स्टॉक टाकला. आम्ही त्याप्रमाणे 11 वाजता 4 प्रति गोणी प्रत्येक शेतकऱ्याला दिला. काल जे काही शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या, तर त्यांनी जो काही तुमच्याशी संपर्क साधला, त्यांचं तुम्ही कशा प्रकारे समाधान करून दिलं? त्यांच्या समोर आम्ही त्या सदरच्या साहेबांना फोन लावला होता. त्यांनी उचलला नव्हता. नंतर अर्ध्या तासात त्यांच्या समोरच त्या साहेबांचा फोन आला की तुम्ही आता माल विका. मग आम्ही त्यांना सांगितलं स्पॉट मशीनला तो माल टाका, 15 मिनिटात टाकतो म्हणे. 15 मिनिटात त्यांनी टाकला आणि आम्ही सदर मालाचे वितरण केले. आपल्या संस्थेमध्ये युरिया खताच्या व्यतिरिक्त आणखी शेतकऱ्यांसाठी काय काय सुविधा उपलब्ध आहेत आणि त्याचा आता शेतकऱ्याला आम्ही आमच्या युरिया व्यतिरिक्त 15-15 म्हणजे 1-4 पासून वाटप केलेले सांगतो. 15-15 2846 गुणांचे वितरण केले. 14-35 14 448 गुन्ह्यांचे वितरण केले. 16-16 16 321 गुन्ह्यांचे वितरण केले. 24-24 24 390 गुन्ह्यांचे वितरण केले. 10-26 26 824 गुन्ह्यांचे वितरण केले. 18-46 315 गुन्ह्यांचे वितरण केले. कोरोमंडलचं 24-24 327 गुन्ह्यांचे वितरण केले. RCFचं 10-26 470 गुन्ह्यांचे वितरण केले. 10-26 क्रुप्कोचं 1633 गुन्ह्यांचे वितरण केले. इफ्कोचं 20-20 457 गुन्ह्यांचे वितरण केले. नंतर कोरोमंडलचं 15-15 242 गुन्ह्यांचे वितरण केले. 20-20 013 340 गुन्ह्यांचे वितरण केले. 8-21 21 251 गुन्ह्यांचे वितरण केले. 9-24 24 424 गुन्ह्यांचे वितरण केले. नंतर झिंक, पोटॅश, ब्रोमिक्स, युरिया असं अनेक प्रकारच्या खतांचं आम्ही वितरण करत असतो. आणि 1 रुपया
काल जे युरिया घ्यायला आलेले शेतकरी होते त्यामधले सभासद किती होते आणि बिगर सभासद संस्थेचे किती? सभासद फक्त 5% होते, बाकीचे तालुक्यातील 95% सभासद होते. आपली संस्था पहिले सभासदांना युरिया देते की सर्व नाही, तसं नाही, तसं काहीच नाही. जो शेतकरी आला त्याला देतो. त्यांनी मागणी केली त्याप्रमाणे लाईनमध्ये मागणीमध्ये येतो त्याला. आणि सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी संस्था असं जरी नाव आणि असलं, आपल्याकडचे पण परंतु सदर संस्था ही सटाणा सहकारी ग्राहक सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी संस्था असं जरी नामकरण संस्थेचं असलं तरी संस्थेचं उद्दिष्ट हे तालुका आणि तालुक्याबाहेरील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी अग्रेसर असते. अशी संस्थेचं वैशिष्ट्य गेल्या 100 वर्षापासून आहे आणि ते आज